सत्य घटनेवर आधारित असलेली ही कथा आहे. आजकाल आशाजी आणि त्यांचे पती रमेशजी त्यांचा मुलगा आणि सुनेच्या घरी आले होते. आशाजींचा मुलगा प्रवीण आपल्या ऑफिसच्या कामात इतका व्यस्त होतो की त्याला आई वडिलांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. आणि कधी आशाजींना त्याला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर तो रागाने उत्तर द्यायचा, आई, तू दिवसभर घरी रिकामीच बसलेली असते ना, म्हणून तू मोकळी आहेस. पण तुझ्याबरोबर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला बाकीची अजून ऑफिसची खूप कामं आहेत. मला असा त्रास देऊ नकोस, असं म्हणत तो निघून जायचा. सूनही काही कामाची नव्हती. खरे तर सुनेचं आईवडिलाविरुद्ध नकारात्मक गोष्टी बोलून प्रवीणच्या मनात विष कालवले होते. आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या या वागण्याने आशाजी खूप दुःखी आणि त्रस्त असायच्या. पण त्या त्यांचं नशीब समजून दुर्लक्ष करायच्या. आशाजी त्यांच्या काळातील आठवणीमध्ये हरवल्या होत्या. प्रवीणचे वडील एवढ्या मोठ्या पदावर काम करत होते. त्यांनी ऑफिस आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या. तरीही त्यांनी नेहमी आपल्या मुलांना तसेच त्यांच्या पाल्यांना ही वेळ दिला होता. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलायचे आणि आईबाबांच्या भावनांचाही आदर करायचे. पण आमचा मुलगा आणि आमची सून आमच्या भावना का समजून घेत नाही, असा ती कायम विचार करत असायचे. ते तर व्यवस्थित बोलतही नव्हते. स्वयंपाकघरातील सर्व कामं आशाजी करायच्या, पण तरीही त्यांची सून नेहमी असं दाखवून द्यायची की घरची सगळं कामं तीच करते. अनेक वेळा आशाजींनी आपल्या मुलीला सुनायला काही विचारायला गेलं की ती काहीतरी बोलून द्यायची. कधी मुलांना फोनवर बोलावं म्हटलं तर ते बोलताही येत नव्हतं आणि बोलायला गेलं तर ती खूप ओरडायची. आणि सून नेहमीच म्हणायची की एकीकडे मुलाचे शिक्षण तर दुसरीकडे घरची सगळी कामं आहेत आणि मी किती काम करायचं. आणि तिसरं म्हणजे माझ्या सासरची मंडळी येऊन माझ्या डोक्यावर बसली आहेत. त्यांना इतकेही समजत नाही का की बिचारी एकटी किती करणार, एकट्याचा जीव किती घ्यायचा. आणि ही म्हातारी इथेच बसून खातात. मुलांच्या परीक्षेच्या वेळीही ते नेमकी तिच्या नवऱ्याला सांगायची की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडा. माझ्या मुलांची परीक्षा चांगली झाली नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही. माझ्या मुलांना अभ्यास करता येत नाही, त्यांना चांगला वेळ देता येत नाही. आशाजींना सर्व काही माहिती होतं, पण पतीच्या प्रकृतीचा विचार करून त्यांनी तोंड बंद ठेवलं होतं. आशाजी तिला प्रत्येक कामात मदत करत असत, पण तरीही त्यांच्या सुनेला तिला घरातून हाकलून लावायची कारणे शोधतच राहायची. खरं तर आशाजी आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्या सून आणि मुलांच्या घरी राहतायला आल्या होत्या, कारण त्यांना दररोज गावापासून इतक्या लांब येणे शक्य नव्हते. त्यात भर म्हणून आशाजींना सुद्धा गुडघ्याचा त्रास होत होता. पण एवढे असूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. कधी कधी त्या खूप दुःखी झाल्या की त्यांना त्यांच्या नातवासोबत खेळावंसं वाटायचं, पण त्यांचा वेळच तसा नव्हता. त्यांची सून त्यांच्यावर ओरडायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलांना स्पर्श करायची. गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा, नाहीतर हे घर सोडून जा. आशाजींना आता स्वतःचं जगणं ओझं वाटू लागलं होतं. माझा नवरा आजारी काय पडला तरी माझ्याशी प्रेमाचे दोन शब्दही बोलायला कोणी उरलं नाही. आशाजींच्या पतीचे 10 दिवसांनी ऑपरेशन होणार होते आणि आशाजींना गुडघ्यात इतकं दुखत होतं की त्यांना नीट चालताही येत नव्हतं. आज रविवार होता, त्यामुळे त्यांचा मुलगा पण घरीच होता. म्हणूनच आशाजींनी त्यांच्या मुलाला त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास विनंती केली की तू तुझ्या वडिलांचा रिपोर्ट दवाखान्यात घेऊन जा. पण मुलाने स्पष्ट नकार दिला. आई, मला माफ कर. मला फक्त रविवारी सुट्टी मिळते आणि त्या रविवारी तू मला त्रास देऊ लागली आहेस. त्यापेक्षा तू रिक्षाने जा, असे म्हणत प्रवीण पुन्हा आपल्या खोलीत निघून जातो आणि आईकडे आडवा सुद्धा झाला नाही. आशाजी दरवाजाकडे जात असताच त्यांच्या सुनेचा आवाज आला. अहो ऐका ना, मला काम आहे. मला पार्लरला सोडता का? मला पार्लरमध्ये जायचं आहे. बाहेर खूप अडचण आणि ऊन आहे. ठीक आहे, तू तयार हो, आतून आवाज आला. हे पाहून आशाजी भरल्या डोळ्यांनी बाहेर
पडून रिक्षा शोधू लागल्या. त्या बिचाऱ्या लंगडत लंगडत चालत होत्या. तेवढ्यात मागून एक रिक्षा चालक येऊन थांबला आणि म्हणाला, आई, तुम्हाला चालताना खूप त्रास होतो आहे वाटतं. मी बराच वेळ झालं तुम्हाला लांबून पाहतोय. तुम्हाला कुठे जायचे असेल तर सांगा, मी तुम्हाला सोडू का? त्यांचे आभार मानून आशाजी रिक्षात बसल्या आणि मनातल्या मनात त्याला खूप आशीर्वाद देऊ लागल्या. दवाखान्यात पोहोचल्यावर जेव्हा त्याला पैसे देऊ केले तेव्हा रिक्षावाला म्हणाला, आई, एवढ्या उन्हातान्हात तुम्ही पायी पायी कसे जाणार होतात? तुम्ही जाऊन असं किती त्रास करून घेणार होतात? मी तुमच्यासाठी इथेच उभा आहे. मी तुम्हाला परतही घरी सोडून देईन. रिक्षावाल्याच्या 2 प्रेमळ शब्दांनी आशाजीचे मन भरून आले. जोपर्यंत आशाजीचे पती बरे होते तोपर्यंत त्यांच्याकडे कोणाची बोट दाखवायची हिंमत सुद्धा होत नव्हती. पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला तेव्हापासून ते बिचारे पूर्णपणे असहाय्य आणि लाचार झाले होते. आशाजींना आता कसलाही आधार राहिला नव्हता. या 2 महिन्यामध्ये आशाजींनी आपल्या मुलांकडून आणि सुनेकडून किती खरं खोटं ऐकून घेतलं ते त्यांनाच ठाऊक. रमेशजीच्या सेवा निवृत्तीच्या पैशातूनच त्यांच्यावर उपचार केले जात होते. तरीही सून आणि मुलगा जसं काही त्यांच्या स्वतःच्या पैशातून खर्च करतोय असे कायम दाखवत जात होते आणि टोमणे मारत राहत होते. एके दिवशी आशाजींना त्यांचे पती रमेशजी यांचे जवळचे मित्र मोहनजी यांचा फोन आला की ते संध्याकाळी रमेशजींना भेटायला येत आहेत. आशाजींना खूप आनंद झाला की प्रवीणच्या वडिलांनाही थोडे हसायला मिळेल आणि ते असहाय्य होतील. तिने प्रवीणला सांगितले की तुझ्या वडिलांचे मित्र येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकरिता थोडा नाश्त्याचा बंदोबस्त करून ठेव. जो काही खर्च येईल तो मी तुझ्या वडिलाच्या पैशातून वजा करून देईन. आणि त्यांचं नाव ऐकताच रमेशजीच्या हृदयात एक नवी ऊर्जा संचारली. पण त्यांच्या सुनेने काहीही बनवण्यास स्पष्टपणे नकार दिला. आता काय करायचं? आशाजींनी कसं तरी लंगडत सगळी कामं केली. संध्याकाळी जेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा रमेशजी खूप खुश झाले आणि त्यांनी त्यांची पत्नी आशाजी आणि सून यांच्याशी ओळख करून दिली. प्रवीणला भेटल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला, बाळा, आज तू जे काही आहेस ते तुझ्या आईवडिलांमुळे आहेस. तुझ्या आईने तुझ्या पालनपोषण करण्यात कुठलीही कसर सोडली नाही. सगळी कामं सांभाळूनही तिने कधी वेडेवाकडे तोंड केले नाही. हे सर्व करणे सोपे नाही. आता त्यांना आनंद देण्याची पाळी तुमची आहे. ती तुमची जिम्मेदारी आहे. आपल्या पाल्यांचा नेहमीच आदर करा. त्यांना कधीही दुखवू नका आणि त्यांची मनापासून सेवा करा. ते अजूनही बोलतच होते की त्यांची सून त्यांना अडवत म्हणाली, काका, वाईट वाटून घेऊ नका, परंतु हे काही अगदी जगावेगळे पालक नाही आहेत. त्यांनी जगावेगळं काही केलं नाही. त्यांनी जे काही केलं त्यांच्या मुलांसाठी केलं असेल. त्यांनी काही वेगळे केले नाहीत. त्यासाठी तुम्ही जास्त काही शिकवू नका. प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी इतके तर करतच असतो ना. त्यावर प्रवीण म्हणाला की होय काका, प्रीती अगदी बरोबर बोलत आहे आणि असे काही आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी आम्ही सर्व काही करत आहोत. त्यांची सेवा करण्यात आम्ही कुठेतरी कसर सोडली नाही. आपल्या मुलांचे आणि सुनेचे कठोर शब्द ऐकून आशाजींच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागल्या. हृदयाचे आतून तुकडे तुकडे होऊ लागले. तिला सर्वांसमोर स्वतःला कमकुवत समजून घ्यायचे नव्हते. म्हणूनच तिने आपल्या पदराने आपले अश्रू पुसून घेतले आणि पाहुण्यांना म्हणाली, प्रवीण आमची खूप काळजी घेतो. तो खूप चांगला मुलगा आहे आणि आम्हाला कशाचीही कमी पडू देत नाही. तितक्यात प्रवीण रागाने म्हणाला, आई, प्लीज माझ्यासमोर चांगले वागण्याचे नाटक करू नकोस. तूच या लोकांना सांगितलं असशील की हे सगळं काही खोटं आहे. मला हे सगळं बोलायला लावू नकोस आणि आता भोळी बनत आहेस. मुलगा प्रवीणच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून आशाजींचे डोळे पाणावले. अंथरुणावर पडलेल्या रमेशजींना जणू मोठा धक्काच बसला आणि ते झोपूनच बोलले, ज्या मुलांचे अगदी नाजूकतेने पालन पोषण केले आणि
त्यांना खडासुद्धा टोचू नये या गोष्टींची काळजी घेतली आणि ज्यांच्यावर आपले आयुष्य अर्पण केले, तो मुलगा आज आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणावर प्रश्नचिन्ह उभा करत आहे आणि तोही आपल्या पत्नीसमोर. अरे, तुझ्या बायकोने तुला अशा जाळ्यात बांधले आहे ज्यामुळे तुला इतर काहीही दिसत नाही आहे. दुसरीकडे प्रवीणचे बोलणे ऐकून प्रीतीला खनिजा सापडल्यासारखा आनंद झाला होता. अखेर तिला जे हवं होतं तेच सर्व काही होत होतं. वास्तविक प्रीतीने गोड बोलून प्रवीणला आपल्या जाळ्यात अडकवलेच होते आणि सर्वाच्या व्या आपल्या हातात घेतल्या होत्या. आता प्रवीणला प्रीतीच्या प्रत्येक गोष्टीची खात्री पटत होती. एके दिवशी प्रवीण ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला बरे वाटत नव्हते. प्रीतीने चेक करून पाहिले तर प्रवीणला ताप आला होता. त्याच शरीराचे खूप दुखणे वाढत होते. प्रीतीने मुद्दाम आईवडिलांना काहीही सांगितले नाही आणि रात्रभर प्रवीणची सेवा करण्याचं नाटक करत राहिली. सकाळी जेव्हा आईला कळले की ते प्रवीण खूप आजारी आहे, प्रवीणकडे गेली आणि विचारू लागली, बेटा, तू मला का सांगितले नाहीस की तू आजारी आहेस? मला माहिती असतं तर मी काढा तरी बनवून आणला असता तुझ्यासाठी. त्याने फार फरक पडला असता. लगेच तू बरा झाला असता. इतक्यात प्रवीण आईला रागातच म्हणाला, तू तर रात्री मस्त गाढ झोपेत होतीस ना. माझे शरीर किती दुखत होते तुला माहीत आहे का? बिचारी प्रीती रात्रभर जागी राहिली. मला औषध दिले आणि वेदना कमी करण्यासाठी माझे पाय आणि हात चेपत राहिली. तेव्हा मी कुठेतरी झोपू शकलो. प्रवीणने हे म्हटल्यावर त्यांना कसे तरी वाटू लागले. जणू आशाजींच्या आयुष्यभर केलेल्या मेहनतीवर कुणीतरी बादलीनं पाणी ओतत आहे. आशाजी समंजस आवाजात म्हणाल्या, बेटा, तुझा दरवाजा बंद असतो. तुला काय त्रास होत आहे हे मला बाहेर कसे कळेल? असेही तू अगदी बरोबर बोलत आहेस. तुझी बायकोच तुझे सर्वस्व आहे. आम्ही तुझ्यासाठी काही केले नाही. दरम्यान रमेशजी म्हणाले, बेटा, मी दिवसभर ऑफिसच्या जबाबदाऱ्यामध्ये व्यस्त होतो, पण तुझ्या आईने रात्रभर जागून तुझी काळजी घेतली आहे. तुला कोरड्या जागी झोपायची आणि स्वतः ओल्या जागेवर झोपायची, पण तरीही तिने कधी तक्रार केली नाही. अशी आहे तुझी आई. तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू मोठा झालास तेव्हा परीक्षेच्या वेळीही तू उशिरापर्यंत जागरण करत होतास. तेव्हा तुझी आई तुझ्याबरोबर जागायची. कधी ती तुला चहा बनवायची तर कधी तुझे डोके दाबायची. मी फक्त माझे पैसे खर्च करत होतो, पण तिने तिच्या दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप तुझ्यासाठी अर्पण केली होती. आणि जेव्हा तू प्रीतीशी लग्न करण्याबद्दल बोललास तेव्हा घरातली सर्व मंडळी तुझ्या विरोधात होते, पण तुझ्या आईने तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तुझ्या लग्नासाठी होकार दिला. लग्नानंतरही तिने आपल्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं, पण सुनेने मात्र कधीही तुझ्या आईला आपली आई मानले नाही. तिने फक्त तुझ्यावर आपला अधिकार गाजवला. आम्ही इथे आल्यानंतरही ती फक्त तुझ्या आवडीचे जेवण बनवते, तुझ्या आवडीनिवडी बघते. मी माझ्या बचतीतून एक महागडी वस्तू आणली आहे असे सांगून ती तुला तिच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकवण्यात नेहमीच यशस्वी झाली आहे. हळूहळू ती तुला आमच्यापासून दूर नेत आहे हे आम्हालाही कळत होते, पण आमच्या संगोपनावरच आम्हाला विश्वास असल्याने आम्ही काहीही बोललो नाही. पण आई वडिलांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह करणे एवढी ताकद आमच्यामध्ये नाही. आणि हो, जेव्हा तू आजारी होता तेव्हा तुझी आई तुझ्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन तुझ्या खोलीत आली होती. तेव्हा तू म्हणालास की नाश्ता इथेच ठेव आणि तू इथून निघून जा, आम्ही ते नंतर खाऊन घेऊ. बिचारी प्रीती रात्रभर झोपली नाही. तिला पूर्ण झोपू दे. बेटा, काल आलेल्या तुझ्या बायकोची तुला एवढी काळजी आणि ज्या आईने तिच्या झोपेची पर्वा न करता तुला मोठे केले आहे आणि या जगात स्वाभिमानाने जगण्यास सक्षम केले आहे, तिच्या सर्व प्रयत्नांना तू क्षणार्धात नाकारलेस. प्रवीण काहीतरी बोलणार होता, पण बाबांनी त्याला
अडकवले आणि म्हणाले, "कोणीतरी खरंच सांगितलं आहे की आपलेच नाते खोटे असतात, तर दुसऱ्यांना बोलण्यात काय अर्थ आहे? पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आता मी माझ्या पत्नीचा अपमान सहन करू शकत नाही. बाळा, तुला आणि तुझ्या पत्नीला तुमच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. आता आम्हाला इथून निघायला हवे." त्यावर सून निर्लज्जपणे म्हणाली, "बाबा, आज तुम्ही पहिल्यांदाच खूप छान बोलला आहात. मला खूप आनंद झाला. कारण दुसऱ्यांच्या घरी नोकरासारखे राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहणे कधीही चांगले." त्यावर प्रवीण म्हणाला की, "थोडा वेळ का लागेना, पण तुम्हाला अक्कल तरी आली. तुम्हा लोकांपासून माझी सुटका तरी झाली. नाहीतर मी ठरवले होते की मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येऊ." मुलांचे आणि सुनेंचे हे कडू शब्द ऐकून दोघेही पती-पत्नी आपले सामान गोळा करून गावाकडे जायला निघाले. पण त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता. दोघेही रात्री घरी पोहोचले. घरी गेल्यावर खूप दुःखी मनाने ते ओझं वाहत होते. मनात घेऊन ते झोपी गेले आणि सकाळी अंथरुणातून उठलेच नाही. त्यांच्या दुःखातून त्यांना कायमची मुक्ती मिळाली. मुलगा व सून कळताच ते दोघेही तात्काळ दिखावा करत धावपळ करत आले. सर्व विधी वैकल्य झाल्यानंतर प्रवीणने घर विकण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला शहरात जाऊन आरामात राहायचे होते म्हणून. जेव्हा वडिलांच्या मित्रांनी हे ऐकले की त्यांचे घर विकले जात आहे, तेव्हा ते ताबडतोब घरी आले आणि प्रवीणला म्हणाले, "बाळा, मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे." मात्र प्रवीण त्यांचे काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता. तेव्हा ते म्हणाले की, "बेटा, तुझ्या वडिलांच्या खोलीतील कपाट उघड. तुला जाणून घ्यायचे नाही का की तुझ्या वडिलांनी तिला कधीही स्पर्श करू दिला नाही." तेव्हा त्याला आठवले की त्याने किती वेळा वडिलांचे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कपाट उघडताना पाहून वडील त्याला नेहमी रागवायचे. ते त्याला कधी कपाटाजवळही येऊ देत नव्हते. पण आज अखेर या रहस्यावरून पडदा उघडण्यातच आला होता. प्रवीणने कपाट उघडताच आत काही कागदपत्रे ठेवलेली दिसली. ती कागदपत्रे उघडल्यावर त्याला वाटले की काही जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे कागदपत्र असतील. पण ते कागदपत्र वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्यावर लिहिले होते की आजपासून 25 वर्षापूर्वी त्यांनी प्रवीणला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. प्रवीणच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि हातपाय बधीर झाले. तो बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत आला होता. जणू काही त्याच्या अंगातच जीव राहिला नव्हता आणि तो कागद त्याच्या हातून निसटून खाली जमिनीवर पडला. प्रवीणला अशा अवस्थेत पाहून प्रीतीचे पेपर उचलून वाचायला तेव्हा तीही थक्क झाली. वडिलांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने प्रवीण आणि त्यांच्या पत्नीच्या नावी केली होती. आता प्रवीणला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली होती की मी हे काय केले आहे. ज्या आईवडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवरून उचलले आणि सिंहासनावर नेले, नवीन जीवन दिले, माझा सर्व आनंद आणि इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला, त्यांना मी काही दिवस माझ्या घरात जागासुद्धा देऊ शकलो नाही आणि त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले. त्यांना 2 वेळचे जेवणही मी सुखासमाधानाने घालू शकलो नाही. त्यांची मला लाज वाटते. आज ते स्वतःच्या नजरेत खूप पडला होता. दोघेही लडखडले होते. या सर्व घटनांनी हैराण झालेली प्रीती थोडा वेळ काहीच बोलू शकली नाही. पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत प्रवीणला सांगितले की मी तुमची गुन्हेगार आहे, जे आयुष्यभर तुमच्या आईवडिलांविरुद्ध तुमच्या मनात विष ओतत राहिले. मी यासाठी खूप निर्लज्ज झाली होती. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. पण आता काय करणार? सगळं काही हातातून निसटलं होतं. सगळे निघून गेल्यावर प्रवीण तिथून उठला आणि आई वडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून त्यांनी माफी मागितला. "आई बाबा, मला माफ करा. आम्ही घोर पाप केले आहे. मुलगा होण्याचे माझे कर्तव्यसुद्धा मी पार पाडू शकलो नाही.
आई वडिलांच्या फोटोसमोर रडता रडता त्याचे पाय सटकले, त्याचे डोळे पाणावले. तेव्हा अचानक त्याला असे काही वाटले की कोणीतरी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि ही किंमत आधी थोडी जरी प्रेमाने दिली असती, आम्ही जिवंत असताना दिले असते, तर आज आम्ही सुखाने आणि शांतपणे मरण पावलो असतो. आता तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे, तर आम्हालाही आमच्या तत्परतेचं फळ मिळालं आहे. आता आम्हालाही शांततेत मुक्ती मिळेल. प्रवीण अचानक झोपेतून जागा झाला. पाहिले तर समोर कोणीच नव्हते, पण ते आपलेच आईवडील असल्याची जाणीव त्याला झाली होती. कारण लहानपणी त्याचे आईवडील त्याच्या डोक्यावर असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायचे. त्याने आपल्या आईवडिलांचे आभार मानले आणि ठरवले की ते घर आता विकायचे नाही, तर तेथे वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर येथे राहण्याचा आणि लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचे मनोभावे सेवा घ्या, आनंद घ्या, त्यांना आनंद द्या. पश्चाताप करण्यात किंवा हे व्यक्त करण्यात काहीही शिल्लक राहत नाही. वेळ आहे तोपर्यंत आई वडिलांना जपा.